नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतोय। ब्लॉग बनवण्याचं कारण असं की काल एक चांगली खुशखबरी मिळाली। म्हणजे जे मी वर्क परमिटसाठी जे माझे प्रयत्न चालू होते त्याच्यामध्ये एक चांगली डेव्हलपमेंट झाली। एक काल माझा फॉर्म फुलफिल झाला विजासाठी। आणि त्याच्या अगोदर मला आहे ना एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणायला सांगितलं होतं, कारण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथं जमा करावं लागेल। कारण जेव्हा तो फॉर्म फुलफिल करता येईल त्यावेळेस तो मला तिथं अपलोड करावं लागेल। तर त्यामुळं त्यांनी ऑफिसकडून मला सांगितलं की तुमचा विजा जो लागणार आहे हॉटेल लाईनमध्ये राहील, असं माझ्या ह्याच्या मेन्शन केलेलं आहे। हॉटेल लाईनमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणावं लागेल। तर मग मी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणलेलं आहे, पण तिथं जाऊन जेव्हा कळेल की आपल्याला हॉटेल लाईनमध्ये काम करायचं आहे की कंपनीत काम करायचं आहे, तर मी जे युरोपसाठी केलेलं आहे वर्क परमिट, आता त्याला जवळजवळ आता 1 वर्ष आणि 1.5 महिना झालेला आहे। म्हणजे इतक्या दिवसानंतर सुद्धा अजून विजाचं काम चालू आहे। तर ते काय सोपं काम नाही। एक सर्व आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि वरून 1 महिना पूर्ण झालेला आहे, तरी अजून माझं विजाचं काम चालू आहे। त्यांनी मला जेव्हा सांगितलं की तुम्हाला एक स्वतःचा ईमेल आय डी बनवावं लागेल, जेव्हा ते ऑनलाईन फॉर्म भरतील त्यावेळेस तो आपल्याला इथं चेक करावं लागेल की बरोबर आहे की नाही सर्व काय जे भरतोय आपण फॉर्ममध्ये ते कोणते जे टाईप करता येतं ते आपल्याला दिसलं पाहिजे इथं। तर मग त्यांनी मला ना, मी तुम्हाला दाखवतो कम्प्युटरवरच कसं केलं होतं ते मी। तर असं आहे, मला अल्ट्रा व्ह्यूवर्स बघा, डेस्कटॉपवर पण युरोप आहे युरोप। तर त्यांनी मला हे अल्ट्रा व्ह्यूवर डाउनलोड करायला लावलं आणि अल्ट्रा व्ह्यूवर इथं मग माझा नंबर वगैरे घेतला त्यांनी, सर्व पासवर्ड वगैरे, आणि इथून ते कनेक्ट केलं। मला त्यांनी जेव्हा कनेक्ट केलं मग मेल आय डी मी नवीन बनवलाच होता। मेल आय डी इथून मेल आय डी बनवलाच होता मी। माझा मेल आय डी इथं नवीन बनवलं होतं मी। याला मग ओपन करून मेल, आणि असा पहिला माझा फॉर्म फिलफुल झाला। इथं आम्हाला मेसेज आला होता बघा, डिअर ॲप्लिकेंट, युअर parliamentary visa application has been confirmed in the documents editing. You are willing to verify after positive verification of documents. असा फॉर्म भरला माझा पूर्ण एक। आणि आता बघू पुढच्या वेळेस जे आता ते बोलले मला की तुमच्या याच्यावर एक लिंक येईल या मेलवर। असं आहे, त्यांनी आता मला सांगितलं आहे की तुमच्या मेलवर आहे ना, आज तर संडे आहे तर मग मंडेला वगैरे 2 दिवसामध्ये मेल येईल। आणि त्या मेलवर तुम्ही मग क्लिक करून तुम्हाला जे जे विचारलं जाईल, जे डॉक्युमेंट तुमचे ते फिलफुल करायचे, त्याच्यात अपलोड करायचे, आणि मग पुढची जी प्रोसिजर राहील ती चालू होईल। आता बघू, आता तर लास्ट स्टेज जवळजवळ मार्च एंडिंग किंवा मार्च एप्रिलच्या वगैरेमध्ये माझं युरोपचं काम होऊन जाईल, युरोप जाण्याचं आणि तिथं जाऊन वर्क करण्याचं। तर बघू आता अजून किती वेट करावं लागेल। आता ते 11 महिने तर 13 महिने तर वेट केलं आहे आपण, अजून किती वेट करावं लागणार आहे बघू। तर व्हिडिओ एवढाच छोटासा व्हिडिओ बनवला होता, सर्व तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणून। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजून आपली जर्नी सुरू आहे युरोप जाण्याची हळूहळू। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि असेच जे माहिती राहील ती मी तुम्हाला रेग्युलर देत राहील।